प्रेक्षकांनो, आज छोट्या वयाची मोठी स्वप्न या मालिकेमध्ये अनपेक्षित टर्न आलाय। गौतमीने तिचा हेतू साध्य केलाच। तिने ते नकली गोळ्या म्हणजे एक्सपायरी डेट गेलेल्या गोळ्या तिथे ठेवल्यात दवाखान्यात आणि कुलूप लावून घेतले। तिने रमाकांतकडून त्याची बनावट किल्ली बनवून घेतली होती ऑलरेडी। आता त्या मेडिकल ऑफिसरला फोन केलाय की ह्या कातळगावामध्ये एक डॉक्टर आहे जो पेशंटला एक्सपायरी डेट गेलेल्या गोळ्या देतो आणि पेशंटची जीव धोक्यात आहेत। रमाकांत म्हणतो, चला वहिनी, आता लवकर झालंय आपलं काम। आणि डॉक्टर तिथे पोहोचले। सगळे पेशंट विचारताय, डॉक्टर तुम्हाला एवढा उशीर का झाला? डॉक्टर म्हणतात, अहो फेक कॉल आला होता, ॲक्सिडेंट झालाय म्हणून। तिथे जाऊन बघतो तर कोणीच नव्हतं। आता डॉक्टर पेशंटला चेक करतायत, तेवढ्यात तो मेडिकल ऑफिसर गेला आणि त्यांनी सांगितलंय की आम्हाला फोन आला होता, तुम्ही पेशंटला एक्सपायरी डेट गेलेल्या गोळ्या देता म्हणे। डॉक्टर म्हणतात की नाही हो, तुम्हाला कोणीतरी खोटी माहिती दिली आहे। मी तर लोकांचा इलाज खूप कमी पैशामध्ये करतो, कधी कधी तर फुकटही करतो। नाही हो नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे, मी असं का करेन? त्यावरती हे लोक म्हणतात, आम्हाला तुमच्या दवाखान्याची झडती घ्यावी लागेल। आणि प्रेक्षकांनो, बऱ्याच वेळ झडतीच दाखवलेली आज त्यांनी आणि खूप वेळानंतर त्यांना मग त्या एक्सपायरी डेट गेलेल्या गोळ्या सापडत आहेत आणि तो बॉक्सच्या बॉक्स त्यांनी तिथे आणून ठेवला आहे एका माणसाने, म्हणजे तो मेडिकल ऑफिसरच्या बरोबर आहे तो माणूस, आणि दाखवलं आहे की हे बघा। आता ते मेडिकल ऑफिसर म्हणतात, तुम्ही ह्या गोळ्या देतात पेशंटला, त्यांचे जीव धोक्यात घालतात। डॉक्टर म्हणतात, नाही हो, मला काही माहिती नाही आहे, बहुधा तरी मला फसवण्यात येते, मी हे असं कधीच करत नाही, तुम्ही हवं तर गावातल्या लोकांना विचारा। डॉक्टरांचं ते काहीच ऐकून घेत नाही। ते म्हणतात, तुमच्या घराची पण झडती घ्यावी लागेल आम्हाला, आता तुमचं डॉक्टरकीचं लायसन्स रद्द होणार। आता बाहेर बसलेले पेशंट सगळे पळून जात आहेत परस्पर। डॉक्टर त्यांना कन्व्हिन्स करायचा खूप प्रयत्न करतात। आता मला सांगा प्रेक्षकांनो, एखाद्या वेळेला हा स्टॉक असू शकतो ना, डॉक्टरांनी काही त्या गोळ्या पेशंटला दिल्या असं थोडीच त्यांनी रेड हँडेड पकडलंय। स्टॉक कधी कधी असूही शकतो ना दवाखान्यामध्ये, पण हे काही डॉक्टरांचं ऐकायलाच तयार नाही आहे। ते म्हणतात, चला तुमच्या घराची झडती घ्यावी लागेल आम्हाला कोऑपरेट करा प्लीज, आम्हाला आमचं काम करू द्या। आता त्यांनी घरी आणलंय डॉक्टरांच्या आणि ते घरची सगळी झडती घ्यायला सांगताय। आता घराची पण झडती कसून घेतली जातीये। आरव आणि इरा म्हणतात, बाबा काय चाललंय हे सगळं? गौतमी म्हणते, अरे तुमच्या बाबाच्या क्लिनिकमध्ये ना एक्सपायरी डेट गेलेल्या गोळ्या सापडल्यात म्हणून ते इथे तपासायला आलेत। आता डॉक्टरांचा चेहरा खूपच केविलवाणा झालाय प्रेक्षकांनो। मला एक कळत नाही, हे सगळ्याच पात्रांची म्हणजे सगळ्याच पात्रांना अशा वाईट पद्धतीने का निरोप देत आहे? आता डॉक्टर तर आपला हिरो आहे ना मालिकेचा, पण आता काहीच सापडलं नाहीये ते येऊन सांगतात। मग हे ऑफिसर म्हणताय, मग अरेस्ट हिम। डॉक्टर म्हणतात, अहो काही सापडलं नाहीये ना तुम्हाला, मग का अरेस्ट करताय? त्यावरती तो ऑफिसर म्हणतो की तुमच्या दवाखान्यात तर सापडलंय ना, तुम्ही लोकांचे जीव धोक्यात घातले, त्यामुळे आता तुम्हाला आम्ही अरेस्ट करतोय। आणि ते डॉक्टरांना अरेस्ट करतातच। आणि प्रेक्षकांनो, डॉक्टरांच्या लक्षात येतं की बयो जे सांगत होती ते बरोबर होतं, हा सगळा घात गौतमीने आणि रमाकांतने केलाय। पण असं नाही वाटत का तुम्हाला, डॉक्टरांना खूपच उशिरा लक्षात आले? तेव्हा जर या बयाला घराच्या बाहेर हाकललं असतं तर ही वेळ आलीच नसती। असो, आता हे शेवटी मालिकाच म्हणा, आपण चर्चा करण्यात अर्थ नाहीये। डॉक्टर म्हणतात की हे तूच केलंस ना दगाबाज, मला तू फसवलंस ना। गौतमी म्हणते, मी असं कशाला करू शुभंकर, मी तर तुझ्याशी लग्न करून तुझ्यासोबत राहायची स्वप्न बघत होते, मी काहीच केलेलं नाहीये, तुझा गैरसमज झालाय। पण आता डॉक्टरनी रमाकांतची कॉलर पकडली आणि म्हणतात, भाऊ आहेस ना माझा विश्वासघातकी, काय केलंस तू हे सगळं? रमाकांत म्हणतो, दादा मी काही केलेलं नाहीये रे, गावातली खूप लोक तुझ्या वाईटावर टपून आहे, तू इथे दवाखाना काढतोस, लोकांची सेवा करतोस म्हणून, मी नाही केलं काही, माझ्यावर विश्वास ठेव। डॉक्टर आता खूपच म्हणजे काय म्हणतात त्याला, व्हायलेंट झालेत, राग त्याला मारायचा प्रयत्न करताय। गोजात्या आरडाओरडा करायला लागते, पण ते पोलीस डॉक्टरांना बळजबरी बाहेर घेऊन जात आहे। मग गौतमी आणि गोजात्या बघा कशा हसायला लागल्यात। काय सांगावं प्रेक्षकांनो, ही बाई खरंच बायको आहे ना या माणसाची, अवघडच आहे। आता डॉक्टरांना कशा पद्धतीने नेण्यात येते, पोरं रडतायत, बाबा जाऊ नका जाऊ नका, पण शेवटी शुभंकरांना अरेस्ट करून नेलंच आहे। आता बयो रडायला लागते गेटजवळ येऊन, आणि आता शुभंकर गेलेत, पण आरव आणि बयोला डॉक्टरची सारखी आठवण येते, म्हणजे काही प्रसंग त्यांनी मध्ये मध्ये दाखवलेत। गौतमीचं मिशन शुभंकर सक्सेसफुल झालंय फायनली, आणि आता बयो आरवजवळ जाते आणि म्हणते, दादा तू काळजी करू नकोस, आपण काहीतरी करूयात, आपण आबांना काहीतरी सांगूयात, काहीतरी होईल, बाबा नक्की यातून सुटतील, तू नको टेन्शन घेऊ। आता आरव त्या बयोला झपून देतो, काय ग बयो, तुला असं का वाटतं की सगळं काही व्यवस्थित होईल, आणि या सिच्युएशनमध्ये तू कशी काय असं म्हणू शकते? आता काहीही होऊ शकत नाही, आणि तू आबांना सांगायचं का बोलतेस ग? माझी मम्मा आहे ना, ती बघून घेईल ना, तुझा माझ्या मम्मावर का विश्वास नाही आहे मला कळतच नाही आहे। आपले पॅरेंट्स आपल्यासाठी काहीतरी चांगला विचार करू शकतात। बयो, मला तर आता इराचंच खरं वाटायला लागलं आहे, तू हुशार आहेस, पण या सिच्युएशनमध्ये तू काही करू शकतेस ना, इतकी हुशार तू अजिबात नाही आहे, प्लीज बयो, मला आता काहीही बोलायचं नाही आहे यावर।
तुझ्या मनात एक असतं, तू वागते वेगळी, मला कळतच नाही तू नेमकी आहेस तरी काय, प्लीज मला जाऊ दे. आता बयो म्हणते दादा माझं ऐकून तरी घे. पण आरव तिथून उठून निघून गेलाय राग. बयो मनाशीच बोलते, आरव दादा तुझा ज्यांच्यावर विश्वास आहे ना तेच तुझा विश्वासघात करताय. तुला कसं सांगू रे, तू खूप टेन्शनमध्येस मला कळतंय, पण आपल्या बाबाला नक्की सोडवून आणूयात आपण. पण प्रेक्षकांनो, इथे हा रिव्ह्यू त्यांनी पूर्ण केला आणि आज झडतीमध्येच त्यांनी खूप वेळ घालवला, त्यामुळे आपला रिव्ह्यू जरा जास्ती छोटा झाला आहे. पण पुढे आपण बघतोय की नवीन पर्व येणारे, बयो आरव विराज सगळेच जण मोठे होणारे. पण सध्या तरी आपल्याला बयोच दिसते. बयो मुंबईला आली आहे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि आता ती डॉक्टर होणार आहे मुंबईला येऊन. तर आता डॉक्टरांचं काय झालं, गोजात्या आहे का गेली, रमाकांत कुठे, हे सगळे प्रश्न पडले असतील. तर त्यासाठी सोमवारपासून नक्की बघा सोनी मराठीवर आणि रिव्ह्यू ऐका. मी अनघा, माझी आवडती सिरियल या तुमच्या फेवरेट चॅनलवर. प्रेक्षकांनो, बऱ्याच प्रेक्षकांनी अजून सबस्क्राईब केलेले नाही आहे चॅनलला. प्लीज तुमचं सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप मोठं मोटिवेशन असतं. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.